हिता हवा कुणाचे? आमच्या आंबेडकर साहेबांची. श्रेयवाचा विषयच नाही, ते स्वतः साहेबांनी आम्हीच तोंडातनं सांगायचं साहेब आम्हाला हे आज पाहिजे, साहेबांनी दुसऱ्याची निधी लावून ते पूर्ण काम केलेलं आहे. मला आंबेडकर साहेब देव माणूस आहेत. तर ह्या गावाचं एवढं नंदनवत झालेलं आहे. आणि अशासारखी व्यक्ती आता परत हेतू कुठं आम्हाला भेटणार पण नाही. कारण की रे कसं आहे माहिती आहे, तिने जे केलंय ते एवढ्या भागात आजपर्यंत कुठल्या राजकारणाने करायला. मग 200 गाव आता जगायला लागल्यात आंबेडकर साहेबांच्या जीवावरती. ह्यातला एकही शब्द जर कोण जर बोलला तर त्याच्या मी पहिले 2 कानाखाली वाजवी. म्हणजे माणसं कशी ठेवायची त्यांना माहिती आहे, इतरांना नाही. साहेब आम्हाला घरातल्या सारखं आहे. त्यांना आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही त्यांना देणार, आम्ही कुणाला इतरांना देणारच नाही. साहेबांनी 80% नव्हे 100% कामं केली. सध्या अनेक गावामध्ये पारापारावरती कट्ट्याकट्ट्यावरती फक्त निवडणुकीची चर्चा ऐकायला येते. जिल्हा परिषदेवरती गुलाल कोण उधळणार याची चर्चा अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. सध्या आपण आहोत, माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की ग्रामपंचायत दिंडेवाडी, आपण दिंडेवाडीमध्ये आहोत. दिंडेवाडीमध्ये हे गाव जे आहे ते पिंपळ गाव या जिल्हा परिषदेमध्ये येतं. तर नेमकं या ठिकाणचं चित्र काय, आपण थेट ग्रामस्थांशी बोलूया आणि ग्रामस्थांकडून जाणून घेऊया की या ठिकाणी कशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये कशी लढाई होणार आहे. या ठिकाणी बांधकाम चालू आहे, तिथं पण जरा जाणून घ्या. घराचं बांधकाम चालू आहे, बांधकाम चालू आहे. कुठपर्यंत आले काय आता? आल्या तर बांधकाम झालंय, स्लॅब झालाय, गिलावा चालू आहे, फरशी चालू आहे. खर्चाने गिलाव चालू आहे. होय. किती दिवस चालू होतं सगळं? हे आता तर एक 15-20 दिवस झाला आहे. 15-20 दिवसात पाक पायाभरणीपासून घर उभा राहायला लागलं. नाही नाही, पायाभरणीपासून नाही, थोडंसं आधी 1 महिनापूर्वी फाउंडेशन करून बांधकाम करून घेतले अच्छा आणि आता गिलावा फरशी झाला. अच्छा, आता फाउंडेशन तुमचं घरात झालंय. हा. आता जिल्हा परिषदेच्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून सुद्धा राजकारण्यांचं फाउंडेशन चालू आहे. काय इकडं कोण आहे आता तसं चर्चेत? आता आमच्या ह्या भागामध्ये म्हणलं जातं तर प्रकाशराव आंबेडकर साहेबांचं सगळं म्हणजे नेतृत्व चालू आहे आणि सगळं त्यांच्या कृपेने हे सगळं चालू आहे. काय असं का हो? हे म्हणजे आता आम्हाला हे बेघर वगैरे म्हणा, हे आता बाकीचे लोकांना घरांची कामं म्हणा, हे सगळं आम्हाला साहेबांच्या कृपेनेच म्हणजे आता मिळालेली आहेत. अच्छा, आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या संपर्कातून म्हणजे त्यांच्या ह्या म्हणजे आमदारकीतून म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वातूनच हे आम्हाला सर्व जे कामगारांना योजना काम जे काही मिळालेली आहेत ह्या साहेबांच्या चांगल्या कामामुळेच आम्हाला मिळालेली आहेत. अच्छा. या ठिकाणची परिस्थिती कशी होती? म्हणजे तुम्ही तरुण आहात, हाताला कामं वगैरे. परिस्थिती म्हणजे आता सांगण्याच्या परिस्थिती म्हणजे ह्या गावाला म्हणजे ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला कामाच्या त्या गावामध्ये एवढा पाण्याचा मोठा प्रश्न होता या गावामध्ये की प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. लोक गाड्यानं पाणी आणून वर तिथं म्हणजे अशी परिस्थिती होती. पण आता ह्या गावाचं एवढं नंदनवत झालेलं आहे. हे धरणाचा प्रकल्प एवढा मोठा साहेबांनी केलेला आहे. ह्या धरणाच्या प्रकल्पामुळे ह्या लोकांना पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न आणि सर्वच काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्णपणे आम्हाला म्हणजे साहेबांच्या ह्या योगदानातून आम्हाला चांगल्या प्रतीनं मिळालेल्या आहेत. तिथं आता तुमचा जर मतदारसंघ बघितला तर वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी अशी लोकवस्ती आहे. साहेब राहायला तिकडे खालच्या बाजूला आहेत. साहेबाचा कधी संपर्क असतोय का? नाही नाही नाही, साहेबांचा संपर्क म्हणजे तुम्ही साहेबांचं नावच घेऊ नको. साहेब आम्हाला घरातल्या सारखं आहे. आम्ही जाऊन सत्यानं सांगून आम्ही साहेबांनी काम करून घेतोय. असं म्हणजे आम्ही साहेबांनी आमचं वेगळं मांडलंच नाही का. आम्ही घरातल्या सारखं जाऊन साहेब आमच्या मांडीला लावून बसून आमच्या चर्चा करून काम करून घेतात. एवढं आमचं साहेबांचं रिलेशन म्हणजे आमचं अगदी घरातल्या माणसासारखं आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं की नेते लोक ज्यावेळेस की नाही मंत्रीपद मिळते, कुठली तर मोठी जबाबदारी आली की नाही मग फक्त गाडीतनं हातच बाहेर काढायचा, तसं काय अनुभव? नाही 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 नाही, ह्या साहेबांच्या प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या बाबतीत हे तुम्ही बोलूच नको. ह्यातला एकही शब्द जर कोण जर बोलला तर त्याच्या मी पहिले 2 कानाखाली वाजवीन. कारण की कसं आहे माहिती आहे, तिने जे केलंय ते एवढ्या भागात आजपर्यंत कुठल्या राजकारणाने करा नाही. आजपर्यंत कुठल्या राजकारणाने ह्यातली कोणतीही गोष्ट केलेली नाही. साहेबांनी आम्हाला म्हणजे मोठा प्रश्न म्हणजे एक तर पाण्याचा, आरोग्याचा आणि आमच्या इथं मी आता रहिवासी भुदरगडावरील जे प्रकाश विकास कार्यक्रम जे आहे म्हणजे पर्यटन स्थळ ते सगळं साहेबांच्या नेतृत्वातून साहेबांच्या मुळेच आम्हाला तिथं मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथला रोजगार तिथल्या लोकांना जे काय कमी होतं ते सगळं साहेबांच्या मुळे मिळालेलं आहे. देवळांची कामं असू देत, रस्त्याची कामं असू देत आणि कोणती कामं असू देत सगळी साहेबांनी आम्हाला म्हणजे स्वतःहून साहेबांनी आम्ही मागायच्या आधी दिलेली. असे कुठले नाही देवळ आहेत की ज्याचा जीर्णोद्धार झाला? नाही नाही नाही, असं या भागात एक मंदिर ठेवाय नाही त्यांनी. एक मंदिर असं आमच्या गावातलं नव्हतं, ह्या भागातलं असं एक मंदिर त्यांनी ठेवलं नाही की त्याचा बाबा त्यांनी निधी दिला नाही किंवा त्या गावाचा विकास त्यांनी केला नाही. याच्या अगोदर जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काहीच विकास केला नाही असं म्हणायचं? तिने आल्यात, नारळ वाढवल्यात आणि गेल्यात. आल्यात, नारळ वाढवल्यात, 5 ला 10 वाढवल्यात नारळ आणि गेल्यात. ह्याच्या उपर तिने काय बघितलं बी नाही परत.
त्यामुळे इतर नेत्यांचा काही बोलायचा विषयच येत नाही. आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखालून आणि आंबेडकर साहेबांच्यामुळं ह्या भागाचा बुजरगड तालुका मी एवढ्या कोटीची कामं केली नाही 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 या भागात तसं काही दिसत नाही. नाही नाही हे तुमचं चुकीचं आहे. ह्या भागात असं नाही. ह्या साहेबांनी ते बॅनरबाजी करू देत नाही तर आणि काय ते करू देत, पण साहेबांनी जे स्वतः काम केलंय त्याच बॅनर लावलंय. अच्छा. ज्याने त्यांनी स्वतः जे काम केले, जेवढा निधी दिलाय त्यांनी त्यांचाच आम्ही बॅनर लावलाय आणि त्यांच्याकडनं आम्ही ते काम पूर्णपणे करून घेतलेलं आहे. म्हणजे श्रेयवाद कोणाचं काही घेतलं नाही 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 श्रेयवाचा विषयच नाही. ते स्वतः साहेबांनी आम्ही तोंडातनं सांगायचं साहेब आम्हाला हे आज पाहिजे, साहेबांनी दुसऱ्या दिवशी निधी लावून ते पूर्ण काम केलेलं आहे. अशा पद्धतीने आंबेडकर साहेबांनी आणि त्यांचे भाऊ अर्जुन आंबेडकर सर यांचा मोठा आम्हाला प्रतिसाद भेटल्यामुळं त्यांच्या संपर्कातून आम्हाला असं घरातल्यासारखं असं आम्ही त्यासनी कवा मंत्री किंवा असं कोणत्या अशा दृष्टिकोनातून बघितलंच नाही. आमच्या घरातला माणूस आम्ही घरातल्या माणसासारखं साहेबांनी म्हणतोय आणि आम्ही त्यांच्या हक्काने कामे करून घेतोय. त्यामुळे ह्या भागातला विकास म्हणा किंवा ह्या भागातलं काय जर नेतृत्व असलं तर आम्ही प्रकाशराव आंबेडकर साहेबांशिवाय आम्ही दुसऱ्या कोणाला बोलणार बी नाही आणि आम्ही मत देणार बी नाही. ह्यावेळेस बिग फाईट होईल, मोठी फाईट होईल म्हणतात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये. वाटतंय तसं? बिग फाईट होईल नाही तर काय बी होऊ दे, पण साहेबांची तोड इथं कोण करणार बी नाही आणि साहेबांच्या शिवाय इथं कोणी येतच नाही. अच्छा. साहेबांच्या शिवाय इथं दुसऱ्याला म्हणजे काय विषयच येत नाही. साहेबांनी जवळजवळ 100% कामं केलेली आहेत. तुम्ही 80% कुठेतरी 10% 20% असं म्हणत असायचं त्यानं विषय काढून टाका. साहेबांनी 80% नव्ह 100% कामं केली आहेत आणि इथून जी पुढची कामं आहेत ती सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं 100%च करून घेणार. एक शेवटचा प्रश्न, बाकीचे विरोधक आता राजकीय विरोधक आहेत ते म्हणतात आम्हाला एकदा संधी द्या की आम्ही पण त्या तोडीचा विकास करू. येताना मागं 10 वर्ष त्यासनी आम्ही संधी दिली. आता नाव वर बोलायचं म्हणजे अवघड आहे, बोलायचं नाही कोणाचं नाव घेऊन. आता इथनं मागं 10 वर्ष आम्ही त्याची संधी दिली आणि त्यांनी नारळ वाढून गेल्यात, काही विकास केला नाही. आता सध्या सुद्धा आता आमच्या गावातलं पेठ शॉपरूम मधलं रस्त्याचं काम आता सुद्धा चालू आहे. आता सुद्धा साहेबांनी आम्ही मला वाटते एक 15-20 दिवसापूर्वी फक्त सहज बोललो होतो की आम्हाला पाठीमागला कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे. त्यांनी लगेच चालू करून पूर्ण आता टाकलंय, कॉन्क्रीट रस्ता चालूच आहे. 7 तारखेचा निकाल काय आहे? 7 तारखेचा निकाल प्रकाशराव आंबेडकर. तर एकंदरीतच या ठिकाणच्या ज्या लोकांच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया त्याच्यावरून कळतं की गावामध्ये नेमकं कशा पद्धतीचं वातावरण चालू आहे. मामा काय दम लागलाय का? दम लागला काय? आता 72 वय चालू आहे. किती? 72. अच्छा अच्छा, तेच तुम्ही जाताना दिसला, जरा दम होय. लागल्यासारखं दिसलं. बोला की. जरा साहेबांकडनं विचारून घेत होतो. आमचा एक कार्यक्रम आहे हा, बोला की. लाईव्ह मराठीचा, हा, भावा कुणाची हवा. हा. हिता हवा कुणाची आहे? आमच्या आंबेडकर साहेबांची. काय कारण आहे? कारण काय 40 वर्षामध्ये मी मुंबईपासून बघतोय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पासून काय तिकडेही होतो काय, आणि हिथं 35-40 वर्षात एकही नेता कोण आला नाही, काम केली नाहीत. ती 10-12 वर्षात ह्या आंबेडकर साहेबांनी आमची कामं केली प्रत्येकाची. पण राजकीय विरोधक म्हणतात की त्या कामांची सुरुवात आम्ही केली, नंतर मग आंबेडकर साहेबांनी सगळे कामं पूर्ण केली. जसे शिंदे साहेब आणि आंबेडकर साहेब जसे आले का नाही इकडे डेव्हलपमेंट होत आलंय सगळं. राधानगरी पासून ते भुजरगडपर्यंत सगळी कामं त्यांची आहेत. गल्लीची असू द्यात, गटारांची असू द्यात, काय शाळेंची असू द्यात, धरणाची कामं त्यांनीच पूर्ण लावलीत आंबेडकर साहेबांनी. 10 ते 15 वर्ष फेंदीला पडलं होतं, यांनी आल्याबरोबर त्यांनी कामं चालू केली. पण आंबेडकर आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने हा, ते मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहेत, होय की. राज्याचं नेतृत्व करतात. होय. एकदा निवडणूक झाल्यानंतर बऱ्याच वेळेस नेते मंडळी फिरकत नाहीत. एकदा तिकडची मतं मिळाली, झालं आपलं काम. पुढच्या ज्यावेळेस निवडणूक आम्ही असं कधी केलं नाही आतापर्यंत. हे नेते जे भेटलेत का नाही आम्हाला आंबेडकर साहेब देव माणूस आहेत, आणि अशासारखी व्यक्ती आता परत इथून कुठं आम्हाला भेटणार पण नाही. तुम्ही देव माणूस म्हणताय, काय अशी त्यांच्यात हे आहे? काय असं आहे 40 वर्षापर्यंत आतापर्यंत कोणी कामं केली नाही, ती ह्यांनी करून दाखवल्यात आंबेडकर साहेबांनी. तुमच्या या दिंडेवाडीची काय परिस्थिती ती 40 वर्षामध्ये? हा? दगड माती होती नुसती इथनं. हे रस्ता त्यांनीच करून दिलेत, ते रस्ता करून दिलेत. पिंपळगाव रस्ता चालूच आहे आताचा. धरणाचं काम पूर्ण केले त्यांनी. आता कमीत कमी 100 ते 150 लोक आता काय घर पाण्यावरती येत, आता ऊस लावलेत सगळीकडे त्यांनी. त्यांच्या कृपेने मिळालंय. त्याच्या अगोदर काय आधी परिस्थिती? काहीच नव्हतं, पाणीच नव्हतं, करणार काय. मग 100-200 गाव आता जगायला लागलेत आंबेडकर साहेबांच्या जीवावरती. मग आणखी काय पाहिजे कुणाला? तुम्ही मोठं विधान करताय की 200 गावं जगतात पाण्यावरती म्हणून. होय की. आता इथून चालू झालं ते खाली कापशीपर्यंत चालू आहे. कापशीच्याही पुढे पाणी गेलंय. पालकमंत्री आहेत त्याच्या पद्धतीने की नाही, ते आरोग्य मंत्री आहेत. कधी असा प्रसंग आला का की रात्री अपरात्री एखादा फोन करावा लागला, साहेब असं असं झालंय, असं असं आहे? लगेच गाडी पाठवतात. एखादं काय झालं सवरलं तर
किंवा एखादी व्यक्ती अनुभव आजारी आहे पडले असं तर हा आहे की काय काय भरपूर झालं आहेत. होतं? काय झालं होतं कुणाचं काय काम असेल तर लगेच गाडी पाठवतात, जावा हॉस्पिटलला, यंत्रणा लावले का लगेच कामाला लावतात. अच्छा आणि त्यांच्या पाठीमागे एवढा जैन समुदाय आहे ना की कोण बोलू पण शकणार नाही, आम्ही जाणार नाही. त्यांच्या मागे एक नाही, ज्यावेळेस ते मुंबई दिल्लीमध्ये असतात किंवा कामाच्या निमित्त होय की. राज्यभर दौरे करतात त्यावेळेस त्यांचे भाऊ अर्जुन आबिटकर ते असतात का फक्त साहेबच लक्ष देतात तिथे? कुठे म्हणाला? अर्जुन आबिटकर हा. सर त्यांचा पण इथे संपर्क असतो का फक्त असतो की त्यांचा प्रत्येक 15 दिवसातनं महिन्यातनं एक फेरी असते आमच्या प्रत्येक महिन्यातून. असा कोणताही नेता करणार नाही, प्रत्येक महिन्यातनं सगळ्यांचा विचार घेणार आणि चालणार. म्हणजे ह्या महिन्यात येऊन गेले ते होय, गेली की आता परवा पुढच्याच महिन्यात येणार येणार की. म्हणजे निवडणुकाच्या तोंडावर येणं जाणं असं काय असं काय काय नाही, सगळ्यांच्या गाठीपेटी घेणार आणि जाणार. म्हणजे माणसं कशी ठेवायची त्यांना माहिती आहे, इतरांना नाही. पण आता म्हणतात की ह्यावेळेस इथं लय मोठी लढत होणार आहे. होऊ द्या की, जितकी लढत होईल. इकडे बघा, जे व्यक्तीने आम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही त्यांना देणार, आम्ही कुणाला इतरांना देणारच नाही. काय ठरलंय मग? हा? काय ठरलंय? आंबेडकर साहेबच की शेवटी. काय चिन्ह आहे त्यांचं? हा, चिन्ह काय आहे? शिवाय झेंडा, शिवसेना झेंडा भगवा भगवा. यावेळेस भगव्याची लाट असणार इथं. असणार की.